नमस्कार. स्ट्रेट टॉकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी जावेद तांबोळे. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून आपण शिक्षक भरती संदर्भात अपडेट देतोय. आज एक महत्त्वाचा अपडेट देणार आहे. टीईटी फ्रॉडवाल्यांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. मात्र या टीईटी फ्रॉडवाल्यांच्या संदर्भात एक मोठं अपडेट मला द्यायचं आहे. कालच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना या संदर्भात मी प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. या संदर्भात मी सविस्तर सांगणार आहे. ते काय म्हणाले ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर मी प्रत्यक्षात फील्डवर असतो. प्रत्यक्षात जिल्हा परिषदमध्ये जाणं असेल, शिक्षणाधिकाऱ्यांना भेटणं असेल, शिक्षण मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणं असेल आणि त्या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात आवर्जून प्रश्न जे आहेत ते मी त्या ठिकाणी विचारत असतो. शिक्षक आमदार जे आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी दिलेली माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं मी जी काय माहिती देत असतो त्या पद्धतीनं काहीतरी त्याचा सोर्स असतो आणि त्यामुळं तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढची जे काही अपडेट आहेत तुम्हाला येत राहतील. खरं तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री होते. मात्र पालकमंत्र्यांच्या पदामध्ये फेरबदल करण्यात आला. राज्य सरकारने फेरबदल केला आणि त्यामध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे ते आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गेलेलं आहे. आता फक्त दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे मी कालच एक व्हिडिओ बनवलेला होता की आता शिक्षण मंत्र्यांचं कोल्हापूरला येणं कमी असेल. त्यामुळे जिथं जिथं शिक्षण मंत्री असतील त्या ठिकाणी असणाऱ्या अभियोग्यताधारकांनी त्यांना प्रश्न उपस्थित करा अशा पद्धतीचा मी काल व्हिडिओ बनवलेला होता. मात्र काल योगायोगाने त्यांचा दौरा आला आणि काल त्यांचा निरोप समारंभ जो आहे तो कोल्हापुरात झाला. सदिच्छा समारंभ कोल्हापुरात झाला आणि त्यानंतर त्यांची पत्रकार बैठक झाली आणि मग त्यामध्ये मी प्रश्न त्यांना विचारलेले होते. त्यांना शिक्षक भरती संदर्भात मी प्रश्न विचारला की तुमच्याकडं पालकमंत्री पदाबरोबरच तुमच्याकडे एक शिक्षण मंत्री पदाचीही जबाबदारी आहे आणि अभियोग्यता परीक्षा झाली, त्यानंतर पवित्र पोर्टलवर नोंदणी सुद्धा झाली, रोस्टर अजून काही शाळांचं बाकी आहे. तुम्ही वारंवार तीच सेम स्टेटमेंट रिपीट करताय. त्यामुळे समाज माध्यमांवर अभियोग्यताधारक तुमच्या विरोधात रोष व्यक्त करतायत अशा पद्धतीचा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी काल दिलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो बघितलेला आहे. जर तुम्ही बघितलेला नसाल तर माझ्या चॅनलला जाऊन स्ट्रेट टॉक या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ते काय म्हणाले नेमकं त्या ठिकाणी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा अशा पद्धतीनं ते म्हणाले की आम्ही गुरूंचा आदर करतो आणि जे मंत्री भरती इतकी मोठी करतायत त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करणं योग्य नाही वगैरे ते सगळं बोललेले आहेत. रोस्टरचा अपडेट त्यांनी सांगितलेला आहे. खरं तर ते त्यांचं नेहमीच आहे की तेच रिपीट करतायत. दुसरा एक महत्त्वाचा मी त्यांना जोडून प्रश्न विचारला होता की दोन मुद्दे आहेत भरती प्रक्रियेमध्ये. एक पहिला मुद्दा असा आहे की पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी जे टीईटी फ्रॉड कॅन्डिडेट आहेत त्या टीईटी फ्रॉड कॅन्डिडेटना संधी देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न होता. आणि दुसरा माझा प्रश्न होता की खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत त्या खाजगी शिक्षण संस्था या सुईची भूमिका घेत आहेत. रोस्टर तपासणी किंवा संच मान्यतेबद्दल त्यांचं काही अपडेट दिसत नाही आहे. पवित्र पोर्टलवर येण्याची भूमिका त्यांची कुठेतरी दिसत नाही आहे अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावेळेला त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे की टीईटी फ्रॉड कॅन्डिडेट एकही नोकरीवर लागणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं टीईटी उमेदवारांना जरी पवित्र पोर्टलवर संधी देण्यात आलेली असली तरी सुद्धा त्यांना नोकरीवर ठेवणार नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेलं आहे. मात्र दुसरा जो माझा प्रश्न होता खाजगी शिक्षण संस्थांच्या बाबतीत त्या प्रश्नाचं मात्र त्यांनी अपेक्षित उत्तर दिलेलं नाही. प्रश्न एक होता आणि उत्तर त्यांनी वेगळंच दिलेलं आहे. ते नेमकं काय म्हणाले पहा या व्हिडिओच्या माध्यमातून. मध्ये जी लोक इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यापैकी कोणालाही नोकरीवर ठेवण्यात येणार नाही ही भूमिका सरळ आणि स्पष्ट आहे. दुसरं जे तुम्ही सांगता की खाजगी संस्थांच्या संदर्भात पूर्वी 10 मुलांना आम्ही इंटरव्ह्यूसाठी पाठवायचो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या मुलांचं शोषण होत होतं असं आमच्या निदर्शनाला आल्यानंतर फक्त 3 कॅन्डिडेट हे आम्ही खाजगी संस्थांमध्ये पाठवणार आहोत आणि त्याच्याचबरोबर ज्या मायनॉरिटीच्या संस्था आहेत त्यांना थेटसुद्धा भरतीची परवानगी आम्ही दिलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना न्याय मिळेल याची आपण खात्री बाळगा. पुढचा काळ हा क्वालिटी एज्युकेशन निर्माण करण्याचा आहे.
शिक्षकांचे प्रश्न सोडवले, आता विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आपण त्यांचे स्कॉलरशिप वाढवली आहे. आपण सर्व मुलांना आता ड्रेसेस देतो, सर्व मुलांना आपण शूज सॉक्स देतो आहे, सर्व मुलांना स्काउट अँड गाईडचं ट्रेनिंग देतो आहे. आदर्श अशी पिढी आपल्याला घडवायची आहे आणि त्याच्यासाठी महालक्ष्मी मातेचे आशीर्वाद, ज्योतिबाचे आशीर्वाद नेहमी पाठीशी राहतील अशी अपेक्षा करतो. थँक्यू. तुम्ही पाहिलं की TET फ्रॉड कॅन्डिडेटना कोणत्याही प्रकारच्या नोकरीवर म्हणजे शिक्षक म्हणून नोकरीवर ठेवता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल स्पष्ट केलेलं आहे. मात्र खाजगी शिक्षण संस्थांच्या भूमिकेबाबत जो मी काही प्रश्न त्यांना विचारला होता त्या बाबतीत त्यांनी अपेक्षित उत्तर दिलेलं नाहीये. कारण माझा प्रश्न काय होता तुम्हाला मी सांगितलेला आहे की पवित्र पोर्टलवर येण्यासाठी खाजगी शिक्षण संस्था तयार नाहीये किंवा संच मान्यतेच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही अशा पद्धतीचा प्रश्न माझा होता. मात्र त्यांनी उत्तर वेगळंच दिलेलं आहे की मागील भरतीमध्ये एका जागेसाठी 10 कॅन्डिडेट मुलाखतीसाठी जात होते आणि आत्ता आम्ही एका जागेसाठी 3 मुलाखतीसाठी कॅन्डिडेट पाठवतोय. मुळात हे 3 कॅन्डिडेट जाणार कधी आहेत, ज्यावेळेला त्या शाळा पवित्र पोर्टलवर येणार आहेत. जे विथ इंटरव्ह्यू ज्या वेळेला हा ऑप्शन निवडला जाईल उमेदवाराकडून किंवा त्या संस्थांकडून, खाजगी संस्थांकडून, त्यावेळेला त्या शाळा तरी आल्या पाहिजेत. शाळाच जर येत नसतील पवित्र पोर्टलवर आणि परस्पर जर जागा भरत असतील तर हे कुठंतरी चुकीचं आहे अशा पद्धतीचा प्रश्न माझा होता. मात्र त्यांनी वेगळंच उत्तर दिलेलं आहे आणि हे नेहमीच आहे. आपल्याला माहिती आहे की प्रश्न एक असतो आणि उत्तर वेगळंच देऊन किंवा तेच उत्तर देऊन किंवा तेच स्टेटमेंट करून त्या ठिकाणी चालढकल करायची अशा पद्धतीची भूमिका कुठंतरी शिक्षण मंत्र्यांची पाहायला आपल्याला मिळते. त्यामुळं आता शिक्षण मंत्र्यांचं कोल्हापूरला कधी येणं होतं हे काय सांगता येणार नाही. त्यामुळं जिथं आता मुंबई शहरात असतील, मुंबई शहरातील अभियोग्यताधारकांना माझी विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण मंत्री ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून उपस्थित राहा, निवेदन द्या. प्रश्न विचारता येत नसतील तुम्हाला कारण मर्यादा आहेत. पत्रकारांना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारायचे असतात. तुम्ही मात्र त्या ठिकाणी निवेदन देण्याची भूमिका घ्या आणि पोकळ निवेदन तयार करण्यापेक्षा ते जे काही स्टेटमेंट करतात त्याच्या उलट तुम्ही निवेदन देणं गरजेचं आहे किंवा उलट त्या ठिकाणी पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न करणं गरजेचं आहे. आणि कोकणातली सुद्धा विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, अभियोग्यताधारकांना विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांचा ज्या वेळेला दौरा असेल त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी निवेदनं वगैरे द्यायची आहेत. कारण खरं पाहायला गेल्यानंतर कुठंतरी ही शिक्षक भरतीची दिशा जी आहे ती कुठंतरी वेगळ्या दिशेनं चाललेली आपल्याला पाहायला मिळते आणि या दिशेच्या माध्यमातून भावी शिक्षकांची दशा जी आहे ती वाईट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कुठंतरी आपण पावलं उचलणं गरजेचं आहे आणि 2017ची पुनरावृत्ती जर टाळायची असेल तर आत्तापासूनच आपल्याला ठोस भूमिका घेणं आपल्याला गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर मित्रांना शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.